राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होईल या चर्चा सातत्यानं होत आहेत. ठाकरेंचे आमदार फुटणार का? ठाकरेंचे उरलेले खासदारही फुटणार का? या बातम्या मागचे काही दिवस येत होत्या. या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय घडतंय याकडेही सगळ्यांचं लक्ष होतं. पण मंगळवार सकाळपासून राज्यातल्या राजकीय घडामोडींनी वेग पकडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची गुप्त बैठक झाल्याची बातमी मंगळवारी आली. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 खासदारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह दिल्लीला गेले. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. तर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. त्यावेळी वर्षावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बुधवारी सकाळी सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितल्याच्या बातम्या आल्या. पण दिल्ली ते मुंबई राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मंगळवारी दुपारी बातमी आली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीची. पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळात ही बैठक घेतली. या बैठकीला रोहित पवार वगळता 9 आमदार उपस्थित होते. रोहित पवारांना या बैठकीतून वगळण्यात आलं असंही या बातमीतून सांगण्यात आलं. या बैठकीत आमदारांनी भाजपसोबत जाण्याची मागणी केली आणि या जयंत पाटील आग्रही होते असंही सांगण्यात आलं. 3 आमदारांनी या बैठकीमधल्या घडामोडींना दुजोरा दिल्याच्याही बातम्या आल्या. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुंबईत भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आलेल्या बैठकीच्या बातम्या, जयंत पाटील भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर आग्रही असण्याच्या बातम्या याची जोरदार चर्चा सुरू झाली. ज्यावरून जयंत पाटील शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडणार की राष्ट्रवादी आणखी वेगळा निर्णय घेणार या चर्चांनी वेग घेतला होता. हे सगळं घडत असतानाच मंगळवारी एकनाथ शिंदेंनी बैठकांचं सत्र सुरू केलं. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंकडे आलेले 6 खासदार सुद्धा उपस्थित होते. शिंदेंनी या 6 खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खासदारांचा परिचय करून देण्यात आला. मतदारसंघातल्या कामांबद्दल चर्चा करण्यात आली असं सांगण्यात आलं. पण ही बैठक केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल झाल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सुद्धा उपस्थित होते. विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशाही बातम्या आल्या. साहजिकच यातून राज्याच्या राजकारणात शिंदेंचं वजन वाढू शकतं. त्यामुळे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं. पण जशा घडामोडी दिल्लीत सुरू होत्या तशाच त्या मुंबईत सुद्धा सुरू होत्या. मुंबईत रात्री उशिरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे जयंत पाटील वर्षा निवासस्थानी पोहोचण्याआधी वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते आणि या नेत्यांची फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठक झाली अशाही बातम्या आल्या. सोमवारी रात्री झारखंडमधल्या एका नेत्याने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड कायदेशीर दृष्ट्या चुकीची असल्याचं म्हणत नोटीस देऊन सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आव्हान दिलं होतं. याबद्दल चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी तयार झाली आहे, ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षामध्ये आवश्यक आहेत असं मत मी पक्षाच्या बैठकीत व्यक्त केलं होतं. पण त्याचा आणि नोटीसचा काही संबंध नाही असं वक्तव्य केलं. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्याच. त्यात तटकरे आणि पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्याने राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या सगळ्यात भर पडली जयंत पाटलांच्या एंट्रीमुळे. जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर तटकरे, पटेल, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात साधारण 1.25 तास बैठक झाल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं. आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मग जयंत पाटलांनी फडणवीसांची भेट घेतल्याने दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? विलिनीकरणात भाजप मध्यस्थ ठरणार का की शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार असे अनेक प्रश्न विचारले जात होते. जयंत पाटील यांना फडणवीस, तटकरे आणि पटेलांसोबतच्या बैठकीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना माझी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक झालेली नाही. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाला अपात्र ठरवल्या प्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री 10:30 वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलो. मुख्यमंत्र्यांशी 5 मिनिटं चर्चा करून बाहेर पडलो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी असल्याची कोणतीही माहिती मला नव्हती असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री दिलं. पण त्यानंतरही चर्चा होणं थांबलं नाही.
फक्त विलिनीकरण किंवा पवारांचे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणं याच चर्चा नाही, तर जयंत पाटलांचा गट भाजपसोबत जाणार का याही चर्चांनी जोर धरला. पवार गटाचा निर्णय होत नसल्यास जयंत पाटील हे आपला गट घेऊन भाजपसोबत जातील. त्यांच्या गटात काही आमदार आणि खासदार असल्याने जयंत पाटलांना महत्वाचं पद मिळेलच, पण भाजपची ताकद सुद्धा वाढेल. त्यामुळे विलिनीकरण की फक्त जेपी गट भाजपसोबत जाणार हा प्रश्न वर्षा बंगल्यावरच्या बैठकीनंतर उपस्थित झाला. बुधवारी सकाळी जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपण नगराध्यक्षांच्या प्रश्नासाठीच फडणवीसांना भेटलो. मी हॉलमध्ये एकटाच होतो, तेव्हा फडणवीस कोणाची चर्चा करत होते हे मला कसं माहिती असणार, असं म्हणत तटकरे पटेलांशी भेट झाल्याचं नाकारलं. एका बाजूला विनोद तावडेंची भेट, दुसऱ्या बाजूला फडणवीसांची भेट. या घडामोडी घडत असताना जयंत पाटील विलिनीकरण, सत्तेत सहभाग याबद्दलच्या चर्चा मात्र फेटाळत आहेत. यामुळेच त्यांच्या भूमिकेबद्दल आणखी संभ्रम तयार होतोय. या सगळ्या घडामोडींमध्ये भर पडली ती बुधवारी सकाळी आलेल्या बातमीची. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना जर 50% जागा वाढणार असतील तर मतदारसंघ पुनर्रचनेला शरद पवारांचे राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी प्रतिक्रिया दिल्याच्या बातम्या आल्या. एप्रिल महिन्यात जेव्हा हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला विरोध केला होता. पण सोमवार 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडण्यात येईल असं सांगण्यात येतंय. त्याआधी या विधेयकासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतल्याच्याही बातम्या आल्या. त्यानंतरच सुप्रिया सुळेंनी हा निर्णय घेतल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंनी काँग्रेस आणि डीएमके सुद्धा या विधेयकाला पाठिंबा देईल असं सांगितल्याच्या बातम्या आल्या. पण या सगळ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार, एनडीए सोबत सत्तेत सहभागी होणार या चर्चांनी वेग पकडला. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निर्णय सांगतील. भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली. पण त्याच वेळी जर सरकार आम्ही सुचवलेल्या दुरुस्त्या करत असेल तर आम्ही विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार करू अशी प्रतिक्रिया दिली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडेल, दुसऱ्या कोणीही त्याबद्दल बोलू नये असं म्हणत सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांना लक्ष केलं. पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जर सगळ्याच राज्यात 50% जागा वाढणार असतील तर याबद्दल विचार करू असं सांगितलं. पण ज्या विधेयकावरून विरोधकांनी गदारोळ केला होता त्याच विधेयकाबद्दल सुळेंनी पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आणि पवारांची राष्ट्रवादी नेमकी काय खेळी करणार, राज्याच्या राजकारणात कोणता ट्विस्ट येणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. पण तुम्हाला काय वाटतं, या घडामोडींनंतर राज्यात नेमकं काय घडेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.